कालच्या घटनेनी जो काही क्रम सांगितला, ज्या पद्धतीने घटना घडली, 6, 9 आणि 11 तारीख, दादा 6 तारखेला विंडमिल मध्ये भांडणं झाली. हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेटमुळे चालू झाला आणि चालू झाल्यानंतर 6 तारखेला तिथं काहीतरी भांडणं झाली आणि ती भांडणं झाल्यानंतर संतोष देशमुख, तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेन करण्यासाठी तिथे गेले सभापती महोदय, अध्यक्ष महोदय. आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही, सिरियसली घेतली नाही. एक साधी एनसी दाखल केली. त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. आणि 9 तारखेला, फक्त 6 तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून 9 तारखेला हा गंभीर गुन्हा, संतोष देशमुखची हत्या झाली. सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून 2 गाड्या अडवून उचलून त्याला घेऊन गेले, त्याचा सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे. पण दादा पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही. 2-3 तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, हा विषय झालेला आहे. आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही. गुन्हेगार कोणताही असला, या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे. अध्यक्ष महोदय, जे काही कनेक्शन आहे, मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते, त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले. आणि त्या माणसाचं नाव मी काय आका बोलणार नाही, त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. आणि 6, 9 आणि 11 या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय, तर पूर्ण गणित, देसाई साहेब, पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार चालू आहेत. एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लवकर दाखल करत नाही. जसं या गुन्ह्यामध्ये 12 तास उशीर लावला. जेव्हा आंदोलन करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला. आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं. 307 गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय. एक कुटुंब आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पाटोद्यामधलं, रामकृष्ण बांगर म्हणून. त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय घाणेरडा प्रकार झालेला अध्यक्ष महोदय. त्यांच्या मुलावरती, एखाद्या मुलाने आपण समजू शकतो दादा की त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यावरती 307 आपण दाखल केला. पण दुसरा अजून एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील, मुलगा ह्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली. बरं, अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा 307 दाखल केले. म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी? म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही. आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा. आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे, जे काही हे कनेक्शन लागतंय 6
9 आणि 11 हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणू, जे कोणी गुन्हेगार असतील दादा त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असेल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा, पण ही मागणी ही माझी नाहीये, ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली। आज सभागृहाकडे दादा जसं पहिले आपण रामायण आणि महाभारत बघत होतो आणि रामायण आणि महाभारत लागल्यानंतर शुकशुकाट असायचा, टीव्ही कडे समोर लोक बसायचे, त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आज सोशल मीडियाचा काळ आहे, पण ह्या सभागृहामध्ये जो हा गंभीर विषय संतोष देशमुखांचा झालेला आहे, आज काय सत्ताधारी निर्णय करणार आहेत त्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय जे खोटे गुन्हे आहेत, मी ज्याचा उल्लेख इथं त्या रामकृष्ण बांगर कुटुंबियाचा केला, त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देते आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले। अध्यक्ष महोदय माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये, आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकारमध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं आणि मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथे एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे 2 नंबरचे धंदे बंद होतील। माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा, मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा, आपण एखादी गोष्टीची ऍक्शन घेतली, एखादी गोष्टी आपली विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे। आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय